एक वर्ष जे चाललंय तसं त्या ठिकाणी होईल. आता तुम्ही म्हणाल तपोवनामध्ये साधूंना थांबूच नका, तर मग कुंभमेळ्यामध्ये मोठं अनिष्ट त्या ठिकाणी येईल. म्हणजे कोणी तयार होणार नाहीत, कारण ते साधू म्हणतं अनेक वर्षापासून त्याचं एक वेगळं महात्म्य आहे. ते तपोवन आहे आणि तिथे साधुग्रामच आहे. अनेक वर्षापासून साधू तिथे राहतात. आता अनेक जणांनी सुचवलं की त्यांना बाहेर कुठेतरी राहायला सांगा, बाहेर कुठेतरी त्यांची व्यवस्था करा. मला वाटतं हे म्हणणं काही योग्य होणार नाही. कुंभमेळा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. आज देशामध्ये ज्या ठिकाणी 3 ठिकाणी कुंभ त्यातला आपल्याकडे एक होतो, तर त्यामुळे या कुंभमेळ्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व देशाचं नाही तर जगाचं लक्ष इकडे लागलेलं आहे. पण हे होत असताना कुणालाही दुखवायचं आम्हाला नाही, नाशिककरांना तर अजिबात नाही, वृक्षप्रेमींना अजिबात नाही. आणि म्हणून 500-300 झाडं होतील, वेळ जातील, 300 झाडं जातील, पण त्याच्या बदल्यामध्ये आम्ही 15,000 झाडं लावणार आहोत. आणि जी झाडं काढणार आहोत ती 70-80% म्हणजे 1000 झाडं जर आम्ही काढली खालून मुळापासून, तर ती 700 झाडं निश्चित जगतील. मागच्या वेळेला आपण प्रयोग केलेला आहे. ती झाडं सगळी जवळ 60-70%, 70% झाडे जिवंत आहेत, तर मोठी वृक्षच आहेत. आणि म्हणून कोणीही काळजी करण्याची गरज नाही. आपण सगळेजण मिळून, आपण सर्वजण मिळून ही झाडं या ठिकाणी लावू. आणि बघता बघता तुम्ही महिनाभरामध्ये असेल की लोक बघायला येतील की बापरे हे असं काय झालं नाशिकमध्ये. इतके चांगले वृक्षारोपण आपण या ठिकाणी करू. कुठेही असं काम त्या ठिकाणी होणार नाही, तपोवनमध्ये होणार नाही. मला वाटतं ते कसं निघालं काय निघालं मला माहीत नाही, पण मलाही तुम्ही सांगितलं त्याविषयी त्यावेळेला मलाही आश्चर्य वाटलं. पण असे कुठेही झाडं तोडून, एकही झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही. आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाचे नियमाने मागितलं. तुम्हाला इथे इंडस्ट्रीची संघटना आहे, मी नंतर माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की आपण इथे साधू नाही राहण्याला कामात येईल आणि नंतर मग आम्हाला ते कामात येईल, त्याचं तुम्ही भाडं घ्या भले, आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल. नाशिकमध्ये निघणारे सगळे एक्झिबिशन असतात, हे असतात, त्यामुळे ते कायमस्वरूपी कामात येईल. पण आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, ते त्या ठिकाणी करायचं नाही. पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही. रिकामी जागा असेल कुठे तर त्या ठिकाणी ठीक आहे, जिथे एकही झाड नाही तिथे काही झाड तोड होणार नाही, वृक्ष तोड होणार नाही, अशा ठिकाणी करायचा आम्ही तो विचार करू नंतर. पण वृक्ष तोडून, झाड तोडून तपोवनमध्ये असं एकही कुठलं कमर्शियल काम त्या ठिकाणी होणार नाही. झाडांच्या बाबतीमध्ये पण आता मला तुम्ही सांगा, जर 400 झाडं समजा वाईटात वाईट झालं ते 300 झाडं त्यातले वाया जातील. समजा प्लॅन केले तर येणार नाही किंवा काय होईल. पण जर त्याच्या बदल्यामध्ये आम्ही जर 15,000 झाडं लावतो तर हा केवढा मोठा विषय आहे. मला थोडं समजून घ्या शासनाची भूमिका आमची. आणि हे आपलं शहर आहे, आपल्या सगळ्यांना मिळून हे करायचं आहे. आता मी खड्डे बघितले, तुम्ही टिकाटी बघितली 4-4 फुटं, खरं आहे असे लागू शकत नाही झाड, कारण ते वडाचं झाड आहे. त्याचा बुंदाच 4 लोक हातात धरतील तेवढा होणार पुढे 5-7-8 वर्षाची. कारण झाडे मोठी आहेत, मोठी झाडं आहेत ती, 15 फूट 20 फुटाची सगळी झाडं आहेत, उंच झाडं आहेत. त्याच्यामुळे सगळेच आहेत, सगळेच झाडं आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून ते चुकीचं झालेलं आहे. तुम्ही जे म्हटलं दाखवलं ते खरं आहे. काही लोकांनी टीका केली की 4-4 फुटं झाडं कसे काय होतील, त्यामुळे इथे वडली. पण असं होणारच नाही. त्याचं अंतर ॲटलिस्ट 15 फूट, काही मोठं झाडं तर 20 फूट, काहीचं 10 फूट, जसं त्यांचं हाईट. आपल्याला माहिती आहे वड म्हणजे एक वटवृक्ष आहे ना, तो काही 10 फुटावर इथून तर तिथे लावला तर तो वाढेल कसा पुढे, आणि तो एका ते अडकेल. आणि म्हणून तसं होणार नाही. ते अगदी त्यातले एक्सपर्ट जे आहेत त्यांना आपण विचारून त्या ठिकाणी करू. सयाजीरावांशी मी त्या दिवशीच बोललो होतो, मी ज्या दिवशी तिथे होतो त्यांना तिथे मी ते झाडं दाखवली की म्हटलं सयाजीराव झाडं बघा, इतकी मोठी मोठी आहेत, अशी आहेत. त्यांना ज्यांना काही शंका असेल, ज्यांना काही अडचणी असेल, तक्रारी असतील, निश्चित त्याचं आम्ही सर्वांचं निराकरण करू. आणि हे करताना झाल्यावर मग आम्ही ते झाडांना हात लावू. आपल्याला हे सांगतो, ही झाडं लावल्यावर आम्ही त्या ठिकाणी त्यांना हात लावू. तोपर्यंत आम्ही हात लावणार नाही. जोपर्यंत नाशिककरांचं समाधान होणार नाही सगळ्यांचं तोपर्यंत आम्ही तरी हातही लावणार नाही. याच्यात सगळ्यात होऊ नये. मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं. आज मी ऐकलं तर शिवसेना म्हणते की कुंभमेळा आम्हाला नको आहे. म्हणजे मला असं काही कळत नाही. काही वृक्षप्रेमी म्हणताय कसले साधू ते गांजा पितात, कशासाठी पितात, त्याचा गांजा बंद करा. मला वाटतं असे धार्मिक भावने कोणी भडकू नये. म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही, इतर धर्मियांबद्दल जे आमच्याबद्दल बोलत आहेत. आणि म्हणून मला वाटतं काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण होईल किंवा काय असा प्रयत्न करत असेल तर त्यांनी ते करू नये, माझं विनंती आहे. तुम्ही सांगितलं आमचे 400 झाडं 500 झाडं खराब होतील, आम्ही 15,000 झाडं लावतोय. 15,000 त्या झाडं दुसरं लावत नाही. आम्ही त्यांना ड्रीप करणार आहोत, त्यांना सगळं व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करण्यात लागेल तेवढं पाण्याची व्यवस्था करणार आहोत, मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत, त्यांना खत देणार आहोत. आणि बघा तुम्ही येत्या 2 वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटन स्थळ ते होईल. नाशिककरांचं पर्यटन स्थळ होईल ते. इतकी चांगली व्यवस्था आम्ही करणार आहोत की तुम्ही म्हणाल किंवा शासनाने काय काम केलं, आपण स्वतः काम काय केलं, ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. ही तुमची आमची नाशिककरांची, पर्यावरण प्रेमींची, वृक्षप्रेमींची, सगळ्यांची आमची जबाबदारी आहे. तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मग आपण ही झाडं लावू. झाडं लावताना मी स्वतः हजर राहील. आपल्या सर्वांना मी आमंत्रित करू. आपण एकदा बघा कसं काम केलं ते कसं नाही. आणि एक 8-15 दिवसामध्ये ज्यावेळेला 15,000 झाडं लागतील त्यावेळेला नाशिकचं चित्रच वेगळं दिसेल. ती सगळी जुनी झाडं आणि वटवृक्ष मोठी झाडं आहेत, ती अशा झाडं आहेत. आता काय करतात, लोकांना जागा दिसते की जाऊन तिथे झाडं लावतो, वृक्ष पण तिथे करतायत. पण आता मला सांगा, जर तुम्ही 10-10 वर्षांनी तिथे, आता मागच्या वेळेला आता आपण जेवढी टेंट लावली तेवढी टेंटाला लावायचे आहेत.
जेवढी जागा मागच्या वेळेला मोकळी होती, मग या 7-8 वर्षामध्ये ती झाडं लागलेली आहेत. मला वाटतं अन्य ठिकाणी भरपूर जागा आहेत. आता साधुग्रामच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी त्यांचा निवास असतो. आता ते तुम्ही सगळी झाडं लावून टाकली, मग त्यांनी राहायचं कुठे? आणि त्याचं एक वेगळं महात्म्य आहे. आपले तुम्ही धार्मिक भावना लोकांची समजून घ्या. आता ठीक आहे, आपण म्हणतायत त्याच्याबद्दल कोणाच्या मनात वादच नाही की झाड तुटताच कामा नाही. पण मागच्या वर्षी 12 वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याला जी व्यवस्था होती तेवढी तर करू की नाही आपण. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 1 फुटे जागा घेणार नाही, 1 फूट पण घेणार नाही. पण मग मध्ये जी मग झाडं उगवलेली आहेत, रोपटी उगवलेली आहेत, काही लागलीच झाडं, ती आम्ही सगळी खालूनच काढू, मुळासहित काढू आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही लावून देऊ. एकही झाड तुटता कामा नये. मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत, झाडं तोडतायत, असं होणार नाही. ते गरज पडेल, मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललेलो आहे, गरज पडेल तसं असेल, झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा, माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे. एनसीएन न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.